कलावती आईंची मोक्षाची तळमळ. रुक्माबाईंना रात्रीची थोडी सुद्धा झोप लागत नसे. जरासा डोळा लागला की उठ, हुबळीला कधी जाणार असे कोणीतरी आपल्याला सारखे विचारित आहे असे त्यांना वाटे. त्यामुळे त्या दचकून उठत. त्या समयी, हे प्रभो, तुझ्या सेवेला जर हा देह लावणार नसशील तर माझी या देहातून एकदा सुटका कर. या दुःखरूप कूपात गटांगळ्या खात राहणे मला नको आहे. अशा प्रकारे त्या प्रार्थना करीत असत. मुलाला 3.5 महिने झाल्यावर एके दिवशी घरात राहणे असह्य होऊन देवाला उद्देशून त्या म्हणाल्या, हे किशन, तू कोठे लपून बसला आहेस रे? अजून माझा येथील अन्न पाण्याचा ऋणानुबंध संपला नाही का? जगात पापाचे बीज पाहिजे म्हणून मला तू येथे ठेवणार आहेस की कसे? किंवा माझ्याकरिता धावत येत असता मध्यंतरी कोणी भक्त तुला आडवा आला की काय? अथवा माझी तळमळ खरी नाही म्हणून तू येता येता थांबलास? माझ्या सेवेत खंड पडला म्हणून तू रुसलास तर नाहीस ना? आपल्या पायाजवळ मला नेणे तर माझे मन मुलांकडे ओढ घेईल या भीतीने जर तू येत नसशील तर त्यांनाही कुशाल तू घेऊन जा. पण एक वेळ माझी या बंधनातून सुटका कर. त्यांच्या या प्रार्थनेला देव लगेच धावला. त्याच रात्री उषःकाली उठून हुबळीला जा असा रुक्माबाईंना दृष्टांत झाला. त्याप्रमाणे दुसरे दिवशी पहाटे 5 वाजता सर्वांनी झोपलेली वेळ पाहून रुक्माबाई हुबळीला जाण्यासाठी एका वस्त्रानिशी घरातून बाहेर पडल्या. त्यावेळी गुरुप्रसाद मिळविण्यासाठी त्यांनी फक्त गृहत्यागच केला असे नसून अगदी अल्पवयीन अशा 2 सुंदर अर्भकांचा मायामोहही झुगारून दिला. त्यावेळी त्यांच्यापाशी 1 पैसाही नव्हता. मूल अंगावर पीत असल्यामुळे दूध सारखे वाहत होते. इसवी सन 1927 मधील मार्गशीर्ष चतुर्दशी या दिवशी आई सिद्धारूढ महाराजांच्या मठात पोहोचल्या. रुक्माबाई जेव्हा दर्शनाला गेल्या तेव्हा त्यांना उद्देशून, आलीस, तुझीच मी वाट पाहत होतो असे महाराजांनी उद्गार काढले. जगात सद्गुरू जसे दुर्लभ त्याचप्रमाणे मुमुक्षु देखील अत्यंत दुर्लभ. मुमुक्षु जसा सद्गुरूंच्या शोधात असतो त्याचप्रमाणे सद्गुरूही मुमुक्षूंच्या शोधात असतात असे या प्रसंगावरून वाटते. स्वामींचे ते शब्द कानी पडताच रुक्माबाईंचे हृदय प्रेमाने भरून आले. त्यांच्या नयनावाटे अश्रूंचा पूर लोटला. रुक्माबाईंना पण महाराजांनी त्याच ठिकाणी गवंड्यांच्या हाताखाली विटा चुना इत्यादी देण्याची सेवा दिली. रुक्माबाई आपल्या वाटणीला आलेली सेवा अत्यंत उत्साहाने व प्रेमाने करीत असत. त्यांची ती सेवा पाहून एके दिवशी पद्मावतीबाई भटकळकर या महाराजांना उद्देशून म्हणाल्या, महाराज, रुक्माबाई एकसारखे उन्हात उभे राहून रोज काम करीत असते तरी एक दिवस सुद्धा तिने दमल्याप्रमाणे सुस्कारे टाकलेले किंवा तोंड वाकडे केलेले मला दिसून आले नाही. इतरांहून तिचे वागणे काही निराळेच दिसून येते. तेव्हा ज्याचे अंतर तापलेले असते त्याला बाहेरचा ताप जाणवतो. ज्याचे अंतर शीतल झालेले आहे त्याने हाती घेतलेल्या प्रत्येक कामात त्याचे मन परिपूर्ण रममान होते. त्यामुळे त्याला तिळमात्रही बाहेरील तापाची बाधा होत नाही असे महाराजांनी त्यांना उत्तर दिले. मोठा मुलगा 2 वर्षांचा आणि धाकटा मुलगा 4 महिन्यांचा यांचा मायामोहही रुक्माबाईंचा निर्धार विचलित करू शकला नाही. रुक्माबाईंची त्यावेळची तपश्चर्या खरोखरच असामान्य होती. त्यांचे नेसावयाचे एकच एक लुगडे होते. अंघोळीच्या आधी त्याचा अर्धा भाग त्या धुवून वाळवीत आणि आंघोळ झाल्यावर तो भाग नेसून दुसरा अर्धा भाग धुवून वाळवून तो त्या नेसीत असत. रुक्माबाई आपण होऊन कोणाशीच बोलत नसत. त्यांच्या जिभेवर नेहमी ओम नमः शिवाय हा मंत्र सारखा घोळत असावयाचा. कामाव्यतिरिक्त इतर वेळी त्यांच्या हातात जपमाळ असावयाची. त्या झोपते वेळी हंतरायला पोते व उशाशी वीट घेत असत. आहाराकडे तर त्यांचे मुळीच लक्ष नसावयाचे. यदृच्छेने जर कोणी केळी, पोहे, खजूर इत्यादी वस्तू आणून दिल्यास तेवढ्या त्या खात असत. नाहीतर नुसत्या तळ्याच्या पाण्यावर त्या 8-8 दिवस राहावयाच्या. पुढे ही गोष्ट लक्षात आल्यावर एके दिवशी भटकळकरबाईंनी रोज प्रसादाला तू भोजनशाळेत हजर का राहत नाहीस असा रुक्माबाईंना प्रश्न केला. तेव्हा भोजनरूपी प्रसाद घेण्याची एकदा मनाला जर सवय लागली तर उद्या मला कधी जेवण मिळेल की
मिळेल की नाही या आशेच्या मागे लागून मुख्य कर्तव्य जे गुरुप्रेम संपादन करणे त्यावरचे माझे लक्ष कमी होईल, म्हणून मी मुद्दाम टाळीत असते, असे रुक्माबाईंनी तिला उत्तर दिले. पुढे एके दिवशी त्या बाईने, आम्हाला 3-3 तासांनी सारखा आहार घ्यावा लागतो, परंतु रुक्माबाई काहीच न खाता नुसत्या पाण्यावरच राहते, हे कसे, असे महाराजांना विचारले. तेव्हा खाणे, पाहणे, ऐकणे इत्यादी तिच्या सर्व इच्छा मागच्या जन्मीच पूर्ण झाल्या आहेत, असे महाराजांनी उत्तर दिले. रुक्माबाईंच्या आहाराची पद्धत जरी अशी होती तरी त्यांच्या रोजच्या सेवेत त्यांच्याकडून यत्किंचितही कसूर होत नसे. इतकेच नव्हे तर दिसेल ती सेवा करण्यात त्या सदा तत्पर राहत, मग ती सेवा उच्च असो किंवा नीच असो. एके दिवशी सकाळी रोजच्याप्रमाणे मठाच्या आवाराची झाडलोट झाल्यावर एका कुत्र्याने घाण करून ठेवली. तो काढेल म्हणून हा, आणि हा काढेल म्हणून तो, ही काढेल म्हणून ती, आणि ती काढेल म्हणून ही, अशा समजुतीने सर्व सेवेकरी मंडळी ती घाण काढून टाकण्यासाठी टाळाटाळ करू लागली. त्यामुळे दुपारी 2 वाजेपर्यंत ती घाण तेथेच राहून गेली. त्यात काही जण स्वामी दुरून येत असल्याचे पाहून आपण ती घाण काढू लागावे अशा विचाराने त्यांच्या आगमनाची वाट पाहू लागले. रुक्माबाईंचे लक्ष जेव्हा त्या घाणीकडे गेले तेव्हा त्यांनी लगेच ती घाण काढून टाकली. एवढेच नव्हे तर ती जागा सारवून त्यावर सुंदर रांगोळी पण काढून ठेवली. ती जागा चित्रमंडपाच्या समोरचीच असल्याने कोणीतरी मुद्दाम रांगोळी घातली आहे असा सर्वांचा समज झाला. महाराज संध्याकाळी 4 वाजता चित्रमंडपात येऊन बसल्यावर रोजच्याप्रमाणे भजन सुरू झाले. 6 वाजता आरती संपल्यावर समोर भक्तमंडळींनी ठेवलेल्या डब्यातील एक पेढा हातात घेऊन महाराज म्हणाले, प्रसाद प्रथम कोणाला पाहिजे त्यांनी पुढे यावे. हे ऐकून सर्व भक्तगण पुढे सरसावले. त्यावर महाराज म्हणाले, ज्याने दुपारी कुत्र्याची घाण काढून टाकली असेल त्याला हा प्रसाद मी देणार आहे. हे ऐकताच सर्वांनी काढता पाय घेतला. त्यावर महाराजांनी समोर बोट करून तेथे पडलेली घाण तुम्हापैकी कोणी पाहिली होती का असा प्रश्न केला. तेव्हा त्यातील काही जणांनी होय असे उत्तर दिले. त्यावेळी किती वाजले होते असा महाराजांनी पुन्हा प्रश्न केला. 9 वाजले होते असे भक्तमंडळींनी सांगितले. त्यावर महाराज म्हणाले, तुम्ही इतकी भक्तमंडळी असून चित्रमंडपासमोर 5 तास घाण कशी राहिली? तुम्हापैकी एकटाही ती घाण काढू शकला नाही, हे कसे? काढताना मी पाहावे म्हणून तुम्ही माझी वाट पाहत होता की काय? तेव्हा काही जणांनी होय म्हणून कबूल केले. त्यावर एका कडेला उभ्या असलेल्या रुक्माबाईंना बोलावून महाराजांनी आपल्या हातातील प्रसाद त्यांच्या हातावर ठेवला. त्यावर भक्तमंडळींना उद्देशून ते म्हणाले, रुक्माबाईंवरच महाराजांची पूर्ण कृपा आहे म्हणून तिलाच काम सांगतात अशा समजुतीने तुम्ही सर्व तिच्याकडे नेहमी तिरस्काराने पाहता व मलाही दोष देता. तेव्हा तुमची चूक तुमच्या निदर्शनास आणून देण्यासाठी शिवाने आज चित्रमंडपासमोर घाण करून ठेवण्यास कुत्र्याला प्रेरणा केली असावी असे वाटते. तुम्हापैकी एकट्याकडूनही जे काम होऊ शकत नाही ते काम रुक्माबाईने केले की नाही, तेव्हा तुम्ही तिच्या निष्ठेचा विचार करा आणि यापुढे कोणी कोणाचाही हेवा करू नका. आपल्या हाताने सेवा होईल तेवढी करीत जावी आणि आनंदाने राहावे. आम्ही काम सांगतो ते करणाऱ्यासच सांगतो, तुम्हासही सांगू काळजी करू नये असा सदुपदेश करून महाराजांनी सर्वांचे समाधान केले. रुक्माबाईंची महाराजांवर जितकी निष्ठा होती तितकी इतर कोणाचीच नव्हती. रुक्माबाईंचा शुद्ध भाव, एकनिष्ठा, ज्ञानलालसा, ईश्वर भक्ती, सखोल विचार, उत्तम मर्मग्राहकता, धारणाशक्ती, हजर जबाबीपणा, प्रसंगावधान, निस्पृहता, वक्तृत्व शक्ती, धीटपणा, प्रामाणिकपणा, कार्यतत्परता हे सर्व सद्गुण पाहून महाराज त्यांच्यावर खुश झाले. ओम नमः शिवाय.